नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उमेदवार आहेत त्यांची चर्चा आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात जी चर्चा आहे ती सुरू आहे. आणि आत्ता आपण सध्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा आमदार करण देवतळे साहेब यांच्यासोबत आहोत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं कशी परिस्थिती असणार आहे. साहेब, आता निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, कशी तयारी आहे, काय सुरू आपलं कार्य कसं सुरू आहे? नमस्कार. नक्कीच आपल्याला माहिती आहे की गेल्या 4 वर्षापासून नगरपरिषदच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि कालच निवडणूक आयोगाची घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद असेल नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या. यामुळे संपूर्ण जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला भेटलं, कारण की आज आपण जर बघितलं केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सरकार काम करत आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकार काम करत आहे. आणि गेल्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही वरोरा ही नगरपरिषद जिंकलो होतो आणि भद्रावती नगरपरिषद ही आम्ही पराभूत झालो होतो. पण एकूण आपण जर या विधानसभेचा इतिहास बघितला किंवा अभ्यास केला असेल तर ज्यामध्ये जी ताकद भारतीय जनता पक्षाची होती ती या विधानसभेनंतर एक दुगणी ताकद झाली आहे. कारण की आजपर्यंत इथे भारतीय जनता पक्षाचा आमदार नव्हता, पण यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमदार नव्हतो, आमचा पक्षाचा आमदार नव्हता, पण तरी आम्ही ही नगरपरिषद काबीज केली होती. आणि यावेळेस तर आमचा भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून मी इथे कार्यरत आहे. निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी, कारण की आज आम्ही 2-3 दिवसापासून आम्ही प्रक्रिया जी आमच्या पक्षाची आहे ती प्रक्रिया पूर्ण करत आहोत, उमेदवारांचे अर्ज भरून घेत आहोत. आणि यामध्ये लक्षात आलं की एक मोठं उत्साह या जनतेमध्ये आहे आणि इच्छुकांची पण जी भारतीय जनता पक्षाच्या विचारावर चालणारी आणि त्यांच्यावर एक विश्वास ठेवणारे असे आमचे कार्यकर्ते अनेक इच्छुक त्यांनी फॉर्म भरले आहे. शेवट आपण 1-2 प्रश्नाकडे जाणार आहोत. आत्ताच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली, 2 तारखेला परीक्षा आणि 3 तारखेला निकाल आहे आणि अशामध्ये महिलांचं आरक्षण इथे सोडत असल्यामुळे महिलांना देखील आता इथे संधी मिळणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे विकासात्मक पायंडा आपण राबवला आहे, युवकांशी आपलं नातं आहे. त्यामध्ये अनेक पत्रकारांकडून देखील प्रश्न विचारले गेले, 2दा वोटिंग होते किंवा वोट चोरीच्या संदर्भात खूप मोठी चर्चा वातावरण एकंदरीत सुरू आहे. आणि आपले खरं विरोधक कोण आहेत किंवा आपल्याकडे आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आमदार नसताना देखील आम्ही विधान परिषद गाठली आहे आणि आता ही वाटते का ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे? कारण आपल्याकडे एकंदरीत पाहण्याचा दृष्टिकोन युवकांचा, युवतींचा किंवा नागरिकांचा आशेचा किरण म्हणून पाहिला जात आहे. तर अशा वेळेस ही प्रतिष्ठेची लढाई आहे का किंवा विरोधक आपल्याला कोण आपण मानता किंवा कशी निवडणूक एकंदरीत आता ही होणार आहे? शेवट काय सांगा. बघा, निवडणुकीमध्ये पुढे जात असताना विरोधकाला कधी आपण कमजोर समजलं नाही पाहिजे. आणि ज्या प्रकारे मी निवडून आल्यानंतर ही माझी स्थानिक स्वराज्याची पहिली निवडणूक आहे आणि ह्या पहिलेही आम्ही आमच्या पक्षाचा आमदार नसताना आम्ही ती काबीज केली. कारण की त्यावेळेस स्वर्गीय संजयजी दौते यांचं काम या विधानसभेमध्ये होतं. त्यांच्या माध्यमातून असेल, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असेल, आमचे नेते असेल, सुधीरभाऊ मुनगंटीवार, हंसराजजी अहिर साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही ती निवडणूक लढली होती. आणि माझ्या नेतृत्वामध्ये ही पहिली निवडणूक आहे नगरपरिषदची. निश्चित विरोधकांचं कुठेतरी आम्हाला कसं काय करता येईल, कशी आमच्या हातून सत्ता काबीज करता येईल यासाठी ते डावपेच खेळतील. ज्या प्रकारे अनेकदा आपण बघितलं असेल काँग्रेस पक्षाकडनं वोट चोरचा मुद्दा आहे, पण त्यामध्ये कुठेही तथ्य नाही. कारण की ज्या प्रकारे एक निगेटिव्ह नरेटिव्ह या प्रकारे मागच्या लोकसभा असेल, विधानसभा असेल यांनी केलं, पण त्यानंतरही त्यांच्यामध्ये यश प्राप्त त्यांना झालं नाही. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन कुठेतरी सरकली आणि ते काही ना काही
कुठेही काही बोलण्याचं त्यांचं जे कार्य आहे ते चालू राहील, पण आम्ही निवडणुकीमध्ये एक जोमाने सक्षम कार्यकर्ता आमचा उमेदवार त्याला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक जिंकू. शेवट काय आव्हान असणार आहे? जनतेसाठी काय आव्हान? माझं जनतेला हेच आव्हान आहे की गेल्या 4 वर्षापासून आपल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाही आणि ह्यामध्ये जे प्रशासनाचं राज्य होतं आपण बघितलं आणि या पहिलेचं 5 वर्षाचं जे होतं, एक भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष होता आणि नगराध्यक्ष एक पक्षाचा म्हणून जे काम पक्षाने त्यांना फंड दिला आणि त्या फंडच्या माध्यमातून कामं झाले. तर माझी जनतेला हेच आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक आपण सक्षम उमेदवार, सक्षम आपला नगरसेवक आपण निवडून द्यावा. एक नगर अध्यक्ष आपण सक्षम शिकलेला आणि त्याला सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये जाणीव असेल, त्यांनी काम केलं असेल असा उमेदवार आपण निवडून द्यावा, ही जनतेला मी विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच हे होते आमदार करण देवतळे. खरं तर शांत आणि संयमी अशी यांची ओळख आहे, मात्र परखड आणि स्पष्ट त्यांचं बोलणं हे अनुभवानुसार आपल्याला दिसते आहेत. त्यांनी नक्कीच आपण केलं की आमदार नसताना देखील इथे जे नगर परिषद होती ती ताब्यात होती आणि वोट चोरी संदर्भात त्यांच्याकडे, विरोधकांकडे काही विषय नसल्यामुळे वोट चोरी हा मुद्दा त्यांच्याकडनं येतो आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. एकंदरीत आता जी निवडणूक आहे यासाठी भारतीय जनता पक्षासाठी अनेक जे नगरसेवक किंवा म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांच्या रांगा लागल्या आहेत असं देखील त्यांनी सांगितलं. म्हणजे जी निवडणूक आहे ते रंगत होणार आहे आणि आम्ही हे सगळं भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातील ही जी निवडणूक आहे ती लोकराज्य TV चॅनलच्या माध्यमातून सगळा अपडेट, सगळं लोकांचे प्रश्न, नेत्यांची उकल हे सगळं एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत. आपण आमदारांशी नेहमी भेटत राहणार आहोत. शैलेश गणवीरचं मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.